मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी सध्या ऐरणीवर आली आहे. या कोंडीमुळे वसई परिसरातील रुग्णांना मुंबईतील रुग्णालयात पोहोचवणे कठीण झाले आहे. अशाच एका कालच्या घटनेत वसई येथील एका गंभीर आजारी महिलेचा जीव वाचवण्यासाठी रुग्णवाहिका चालकाने दाखवलेले धाडस कौतुकास्पद ठरले आहे. मंगळवारी रात्री सुमारे 11 वाजता वसईतील एका महिलेची प्रकृती गंभीर झाली. तातडीने उपचारांची गरज असल्याने कुटुंबियांनी तिला मुंबईतील नायर हॉस्पिटल येथे हलवण्याचा निर्णय घेतला. मात्र यावेळी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने त्यांनी शिवसेना महिला शहरप्रमुख रुचिता नाईक यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तत्काळ मदत करत वसईतील गोखिवरे येथे रुग्णवाहिका पाठवली. रुग्णवाहिका मुंबईकडे निघाली, परंतु मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी असल्याने ती जागच्या जागीच अडकली. सायरन, हॉर्न आणि माईकद्वारे केलेल्या सूचना असूनही वाहतूक हलली नाही. रुग्णवाहिकेत बसलेल्या महिलेची तब्येत अधिकच बिघडू लागली. अशा गंभीर परिस्थितीत रुग्णवाहिका चालक समीर गोलांबडे याने प्रसंगावधान दाखवत तत्काळ निर्णय घेतला आणि विरुद्ध दिशेने रुग्णवाहिका चालवत मार्ग काढला. 3 तासांच्या संघर्षानंतर अखेर रुग्णवाहिका जोगेश्वरीतील हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर हॉस्पिटल येथे पोहोचली. महिलेची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती, त्यामुळे नायर हॉस्पिटलपर्यंत जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांना जोगेश्वरी ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये त्वरित दाखल करण्यात आलं. डॉक्टरांच्या वेळीच उपचारामुळे अखेर महिलेचा जीव वाचवण्यात यश आलं. या घटनेमुळे पुन्हा एकदा मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. जीवन मरणाच्या प्रसंगी रुग्णवाहिकांना देखील मार्ग मिळत नाही, ही बाब अत्यंत धोकादायक आहे.